नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल। 12वी बोर्डाची जर तुम्ही परीक्षा दिलेली असेल अगदी आता गेल्या फेब्रुवारी मार्च मध्ये आणि आता नुकताच 2 मे 2026 ला तुमचा निकाल लागलेला असेल तर ही बातमी, ही न्यूज, ही अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। पण त्याआधी सांगा, तुम्हाला निकाल किती, तुमचा निकाल किती आलेला आहे, तुम्हाला पर्सेंटेज किती पडलेला आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या गुणपत्रकाची वाट पाहत आहात। बोर्डाने सांगितले, पण त्याआधी मला तुमचे गुणपत्रक, तुमचे गुण ऑनलाईन माध्यमातून जे काय तुम्ही निकाल पाहिला ते मार्क्स मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचे आहेत, ते मला कमेंट मध्ये सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऑनलाईन मार्क्स पाहायला सुरुवात कधीपासून झाली, तुम्हाला ते इसवी सन माहिती आहे का? 2013 असेल, 10 असेल, 12 असेल, 2008 असेल, कधीपासून नेमकं ऑनलाईन निकाल पाहायला सुरुवात झाली? कारण तुमचे जे मोठे बहीण भाऊ होते त्यांचा निकाल शाळेमध्ये मिळायचा, असा सगळ्यांचा एके दिवशी मिळायचा आणि सगळा ते अशी धडधड म्हणजे हातातच आपल्या ती गुणपत्रक मिळायचं। आता ते बंद झालं, आता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जातो आणि गुणपत्रक हे काही दिवसांनी मिळतं। तसं बोर्डाने सांगितलंय की हे जे काही साहित्य वाटप आहे, शाळे संदर्भातले जे काही अभिलेख वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला 2 मे ला तुमचा निकाल लागला, ज्यामध्ये पुणे असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागांमार्फत विभागांचा या ठिकाणी परीक्षा पार पाडल्या। त्यांचा निकाल 2 मे 2026 ला जाहीर झाला आणि त्या अनुषंगाने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या या परीक्षांचा आहे का नाही, ज्याला आपण उच्च माध्यमिक गुणपत्रक म्हणतो, ते गुणपत्रक या ठिकाणी संबंधित विभागीय मंडळामार्फत आपल्या आपल्या महाविद्यालयाला जे काही तुमचं शाळाशी संलग्नित असेल किंवा महाविद्यालयाशी संलग्नित असेल त्या महाविद्यालयाने देण्याचं काम 25 मे 2026 अर्थातच येत्या सोमवारी होणार आहे, येत्या सोमवारी होणार आहे। आणि 11 वाजता हे जरी गुणपत्रक वाटले जाणार असले तरी महाविद्यालयांमार्फत त्याच दिवशी म्हणजे अगदी सोमवारीच तुमच्या सुद्धा हातात तुमचं गुणपत्रक पडणार आहे। त्या अगोदर तुम्ही कोणत्या विभागातून येतात मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगाल आणि ही न्यूज तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्राला सुद्धा पाठवायला विसरू नका। चला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमच्या भावी ज्या काही शैक्षणिक प्रवास आहे तुमचा, त्या भावी शैक्षणिक प्रवासासाठी अनअकॅडमी महाराष्ट्र टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचे पर्सेंटेज कमेंट मध्ये लिहायला विसरू नका। भेटूयात बाळांनो पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय बाय।